मर्सिडीजवरून नीलम गोऱ्हे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना वाद पेटला। पद देण्यासाठी ठाकरे मर्सिडीज घेतात, गोऱ्हे यांचा आरोप। तर लक्षवेधी लावण्यासाठी नीलम गोऱ्हे पैसे घेतात, खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक पलटवार। तिकीट मिळवून देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतल्याचा नाशिकच्या माजी महापौरांचा आरोप। गोऱ्हे विरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक। महिलेला निर्लज्ज बोलताना राऊतांना लाज वाटली नाही का, शिरसाट यांचा निशाणा। तर राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यांना चपलेनं मारलं पाहिजे, खासदार नरेश म्हस्के यांचा घणाघात। नरेंद्र महाराजांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वडेट्टीवार यांच्या विरुद्ध तक्रार। तर नरेंद्र महाराज समर्थकांची राज्यभरात निदर्शनं, वडेट्टीवार यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आक्षेप। कोर्टाच्या शिक्षेचं पत्र आज विधिमंडळाला मिळाल्यानंतर कोकाटे यांच्या आमदारकीवर निर्णय होण्याची शक्यता। विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी, कोकाटे यांची सत्र न्यायालयामध्ये धाव। धनंजय मुंडे यांच्या निवडणूक शपथपत्रावर आज सुनावणी। पहिली पत्नी करुणा मुंडे आणि संपत्तीबद्दल माहिती लपवल्याचा ठपका, मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। बीडचे मस्साजोगचे गावकरी उद्याच्या अन्नत्याग आंदोलनावर ठाम, पोलीस अधीक्षकांची घेणार भेट। शिंदे सरकारमधील आणखी एका निर्णयाच्या चौकशीची शक्यता। एमएसपी आधारित शेतमाल खरेदीबाबत नेमलेल्या नोडल्स एजन्सीबाबत नव्यानं धोरण। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा जनता दरबार, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जनता दरबार सुरू। सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद। कोकणात आज आणि उद्या पावसाचा इशारा, सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस। केळीचं अतोनात नुकसान, शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण। प्रयागराज महाकुंभ स्नानासाठी राजकारणी आणि सेलिब्रिटींची गर्दी। पंकजा मुंडे, अक्षय कुमार यांनी केलं स्नान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा रवाना।